मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. पंचवटी परिसरातील घटना. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन. नाभिक समाज बांधव जयवंत पवार यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपी अद्यापही अटक झालेला नाही. या संदर्भात नाशिक शहर पोलीस उपायुक्त चव्हाण साहेब यांना नाशिक शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले व आरोपी लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी चव्हाण साहेबांशी सखोल चर्चा झाली. साहेबांनी सांगितले की आरोपी लवकरात लवकर अटक करू व त्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष संजय गायकवाड, जिल्हा अध्यक्ष रमेश आहेर, अरुण भाऊ सैंदाने, राजाभाऊ कोरडे, सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष नाना वाघ तसेच अनंता सोनवणे, ज्ञानेश्वर बोराडे आदी जण उपस्थित होते. यावेळी नाना वाघ यांनी अधिक माहिती दिली. मी नाना वाघ, शहराध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ नाशिक शहर. आज रोजी आम्ही पोलीस उपायुक्त सन्माननीय चव्हाण साहेब यांना आमच्या नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिलं. निवेदनाचं कारण असे, आमच्या समाजातील गरीब कुटुंबातील श्री जयवंत यशवंत पवार, वय वर्ष 45, याचं 9/5/2026 रोजी रात्री 10:30 वाजता खून करण्यात आला. त्या अनुषंगाने आम्ही नाभिक समाज मंडळाच्या वतीने, महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आमचे प्रदेश उपाध्यक्ष संजयजी गायकवाड, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख अरुण भाऊ सैंदाने, तसेच जिल्हाध्यक्ष रमेश आहेर, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बोराडे, त्याचप्रमाणे राजेंद्र कोरडे, अनंता सोनवणे आणि शिष्टमंडळाने आम्ही चव्हाण साहेबांना सविस्तर निवेदन दिले. त्यात नमूद करण्यात आले आहे, आरोपी राजा काकवीपुरे हा खून करून पसार झालेला आहे. जयवंत पवार यांचे मित्र विनोद आगळे यांनी जयवंत पवार यांच्या घरी जाऊन त्यांनी आपण 15 मिनिटात आपण फिरून येऊ असं सांगितले. परंतु 15 मिनिट सांगून घरातून गेलेला मनुष्य त्याचा त्या ठिकाणी निर्घृण असा खून करण्यात आला. आमचे समाजाच्या वतीने अतिशय हृदयद्रावक ही घटना आहे. त्याच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्याचे लहान लहान मुलं आहेत, 10वीत शिकणारा एक मुलगा आहे, आई आहे. त्यांच्या कुटुंबाकडे बघवलं जात नाही आणि अशाही परिस्थितीत पोलीस खात्याने आम्हाला सहकार्य करावं. त्या ठिकाणी आडगाव पोलीस स्टेशनला देखील त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि त्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. गेले 4-5 दिवस झाले तरीसुद्धा या ठिकाणी अजून आरोपीला अटक झालेली नाही. त्या अनुषंगाने आमच्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपायुक्त चव्हाण साहेब यांना निवेदन दिले. त्या ठिकाणी ACP साहेब देखील उपस्थित होते. त्यांनी देखील आम्हाला ग्वाही दिली. आम्ही युनिटचे सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही कामाला लावलेले आहे आणि लवकरात लवकर आम्ही आरोपीला व त्याचप्रमाणे विनोद आगळे याला देखील सह आरोपी करावा असं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि आरोपीला देखील लवकरात लवकर आम्ही पकडू असं चव्हाण साहेब यांनी आम्हाला ग्वाही दिली. त्याबद्दल पोलीस खात्याचे देखील धन्यवाद आणि लवकरात लवकर आरोपीला पकडावं असे मी विनंती करतो. धन्यवाद. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.